मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। 12 वर्षापूर्वीचे नियम केले पुन्हा लागू, पेन्शन वाढण्याची शक्यता। जाणून घ्या ही मोठी आनंदाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आपण जोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। EPFOने 12 वर्षापूर्वीचा नियम पुन्हा लागू केला आहे। मीडिया रिपोर्ट्सनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचारी पेन्शन योजनेतील योगदान पुन्हा एकदा मूळ पगाराशी जोडण्याचा पर्याय लागू केला आहे। त्यामुळे आता पेन्शन ही तुमच्या मूळ पगारावर मोजली जाणार आहे। 2014च्या नियमांमध्ये दुरुस्ती केली आहे। यामध्ये लादलेले निर्बंध काढण्यात आलेले आहे। यामध्ये पेन्शन योग्य पगार 15,000 रुपयापर्यंत मर्यादित होता। त्यामुळे सदस्यांसाठी पेन्शन मोजण्याच्या पद्धतीवर परिणाम झाला होता। यामुळे पेन्शन वाढेल असे मानले जाते। या नवीन बदलाचा परिणाम कट ऑफ तारखेपूर्वी जास्त EPS योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे। हा अहवालानुसार सप्टेंबर 2014 मध्ये पेन्शन योग्य वेतन मर्यादा निश्चित केली होती। त्यानंतर अनेक दिवस गोंधळ सुरू होता। त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। EPFOने EPS पेन्शन कॅम्प कधी सुरू केली पहा मित्रांनो। 1 सप्टेंबर 2024 रोजी EPFOने मासिक पेन्शन 1000 रुपये निश्चित केली होती। त्यासोबत सरकारी संस्थेने पेन्शन योग्य पगार 15,000 निश्चित केला। यामुळे मूळ पगार आणि महागाई भत्त्याचा समावेश आहे। 15,000 रुपयाच्या पेन्शन कॅपमुळे कमाल EPS पेन्शन 7,500 रुपये निश्चित होते। दरम्यान मूळ पगाराच्या आधारे पेन्शन निवडण्याची परवानगी नव्हती। त्यामुळे ज्या EPFO सदस्यांचा पगार आणि DA 15,000 रुपयापेक्षा जास्त आहे त्यांची पेन्शन कमी होऊ शकते। पेन्शनचे नियम काय आहेत पहा मित्रांनो। EPFOच्या नियमानुसार PF खात्यात नियोक्ता आणि कर्मचारी दोघेही पगारातील 12% रक्कम भविष्य निर्वाह निधीत जमा करतात। यामधील नियोक्त्यांचे 8.33% योगदान पेन्शनमध्ये जमा केले जाते। पुढे भविष्यात हेच PF आणि पेन्शनचे पैसे कर्मचाऱ्यांना दिले जात आहे। पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।